जोरदार टाळ्यांनी पहिल्या चेंडूचं स्वागत व्हायला हवं। पहिलीच वडिलीमध्ये क्रिकेट रचली आणि किरण पवार याने शॉर्ट पिच चेंडूचा फायदा उठवलाय। चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या नजीक। 2 धावा मिळतात किरण पवार याला। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण। 3 धावा पूर्ण होत आहेत पहिल्या चेंडूवर। चांगली किरण पवार यांना आज प्रतिस्पर्धी आहेत, बघूया कसा खेळ करतायत। नक्कीच एकेरी धाव मिळते। या एकेरी धावेने धावफलक घालतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 8। अरेगर नक्कीच प्रेक्षकांचं आपण मनापासून कौतुक करूया, कारण याच्यासाठी केला होता अट्टास। कारण प्रेक्षक येणं गरजेचं आहे आणि प्रेक्षक राजा मी तर म्हणेन या प्रेक्षक राजानं कृपादृष्टी आणि राजाश्रय तर होताच, पण लोकाश्रय मिळणं गरजेचं होतं आणि तोच लोकाश्रय मिळतोय। किरण पवार मात्र चेंडू अंतराईज येतोय, स्टीअर करतोय लॉंग ऑफच्या दिशेने। एकेरी धाव मिळते। एकेरी धावेने धावफलक घालतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 16। सय्यार आहे हा चेंडू अतिशय चांगला होता। हलक्या हाताने चेंडूला कट केलं। सिलिंबळांच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती ती 17 धावा 13। कॉमेंट्री बॉक्स करणं अजयचा हा चेंडू जबरदस्त होता। हलक्या हाताने चेंडूला कट केलाय ते सरळ स्क्वेअरच्या दिशेने एक धाव मिळते ती फलंदाज किरण पवारला। पण इथे मिसअंडरस्टँडिंग होते प्रवीण दुगाडे। आपण बघतोय की दोन्ही फलंदाज एका एंडला गेले। अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज किरण पवार यशस्वी होतो। एकेरी धाव मिळते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि किरण पवार याला स्ट्राईक कर दिलेली। बघूया शेवटचे चेंडू किरण पवार किती धावा घेतोय। अभिषेक किती धावा घेऊन येणार किरण पवार आणि किरण पवार यांना